हॅलो, नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना। उद्या सगळ्यांच्या घरी बाप्पा येणार आहेत आणि उद्या गणेश चतुर्थी आहे। तर गणेश चतुर्थीच्या आधी काय प्रिपरेशन केलं पाहिजे हा व्हिडिओ मी शेअर करणार होती, पण हा व्हिडिओ थोडा लेट पोस्ट करते, तर तुम्हाला पुढच्या वर्षी या व्हिडिओची मदत होईल आणि तुमचं काम थोडं हलकं होईल। झाडांना बघत असताना माझं लक्ष जास्वंदाच्या झाडाकडे गेलं आणि त्याच्यावरती गुलाबी रंगाची मस्त कळी आली होती आणि आपले बाप्पा येणारच आहेत। तर ही कळी उमलल्यावरती मी बाप्पांना फूल वाहणार आहे। गणपतीच्या दुसऱ्या दिवशी पुरणपोळ्या बनणार आहेत, कारण त्या दिवशी सत्यनारायणाची पूजा आहे। त्यासाठी मी चणा डाळ भिजवून घेते आहे, कारण भिजवल्यानंतर पुरणपोळीचं वाटण करायला सोपं जातं। आणि ही स्वच्छ धुवून घेते, कारण त्याच्यावरती थोडा पांढरा असा पावडर असते, त्यामुळे मी पहिला स्वच्छ धुवून घेते। उद्या सगळ्यांचा उपवास असणार आहे, त्यासाठी मी साबुदाणे सुद्धा भिजवून घेते। काळ्या मसाल्याचं वाटण बनवायला घेतलंय, त्यासाठी सुकं खोबरं भाजून घेते। या मसाल्याचा उपयोग कुठच्याही भाजीत होतो। वाटण तयार असेल तर कुठचीही भाजी झटपट बनवू शकते, कारण बनलेला मसाला असेल तर पटकन टाकता येतो। म्हणून मी आठवड्याचं वाटण तयार करून ठेवते। आजीने गावावरून घरच्या झाडाचे नारळ पाठवले आहेत गणपती बाप्पांना मोदक बनवण्यासाठी। नारळ मी फोडून घेतलेले आहेत आणि त्यातलं पाणी एकदम सुंदर आणि साखरेसारखं गोड होतं। या वाट्यांचं खोबरं मी विळीवरती किसून घेणार आहे, कारण मला मोदकाचं सारण बनवायचं आहे। बाप्पांच्या मोदकांचं सारण बनवून झालेलं आहे। गणपती बाप्पा आल्यानंतर पाहुणे मंडळी घरी येत असते, तर त्यांना आपण चहा देतो, तेव्हा आपण सारखं अद्रक किसू शकत नाही। त्यासाठी अद्रक किसून मी डब्यात भरून ठेवणार आहे। रोजचे वापरायचे जे डबे असतात, मीठ, हळद, तिखट वगैरे, ते थोडे खाली झाले होते, ते सुद्धा मी एका साईडला भरून घेतले, जेणेकरून ते उद्या मला पटकन जेवणामध्ये वापरता येतील। मी माझी कामं करत असताना आईने एकीकडे देवाची भांडी घासून सुखायला ठेवले। रोज देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी गोड पदार्थ तयार केला जातो, तर त्यामध्ये वेलची हा मेन इन्ग्रेडियंट आहे। त्यासाठी मी वेलची पूड तयार करून घेतली आहे। हे गावठी तांदूळ आहेत, जे मी भाजून घेते। चांगले भाजून झाल्यानंतर त्यांचं मी रव्यासारखं बारीक करून घेणार आहे, कारण खीर बनवताना हे उपयुक्त पडणार आहेत, म्हणजे लगेच आपण त्याची खीर बनवू शकतो। संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि चहाची वेळ झालेली आहे, म्हणून मी एका साईडला चहा पण ठेवते। या सर्व गोष्टी करत असताना असं वाटलं की थोडासा चहा घ्यावा आणि स्वतःला रिलॅक्स करावं आणि परत कामाला सुरुवात करावी। सगळ्या गोष्टी भाजून झाल्यानंतर जी मिक्सरची कामं होती ती मी करायला घेतली। त्या गोष्टींची तयारी करत असताना मला अर्धा दिवस गेला।
पण मला उद्या जास्त दगदग करावी लागणार नाही कारण सगळ्या गोष्टी रेडी आहेत. पाण्याचा वापर न करता हे वाटण वाटून घ्यायचे. हा मसाला चांगला टिकून राहण्यासाठी त्यात मी हळद आणि मीठ टाकलंय म्हणजे तो चांगला राहतो. आजीने गावावरून काही हळदीची पानं पाठवली होती आणि कढीपत्ता सुद्धा पाठवला होता. ती हळदीची पानं आता मी धुवून घेते. ही धुतलेले सर्व पाणी मी आता हवेखाली छान सुकवून घेणार आहे. उद्या मला मोदक बनवताना लगेच ही पाने वापरता येतील. या गोष्टींची तयारी करत असताना बेसिनमध्ये खूप भांडी झाली होती म्हणून म्हटलं ती पहिला क्लीन करून घेते. पुरणपोळीसाठी भिजवलेली डाळ मी आता कुकरला 3 शिट्या काढून घेणार आहे आणि त्यात मदत करायला माझा अद्वैत आलाय. मदत करायला आलेस माझी? अच्छा, अद्वैत मदत करायला आले. पाणी पडते बाळा. उद्या नैवेद्यामध्ये अळूवड्या सुद्धा बनणार आहेत आणि मी ही हवेखाली जी पानं सुकवून घेतली होती त्याच्यावरती आता पीठ लावते. ही पाने ओली असताना कधीच पीठ लावू नये, नाहीतर त्या पानांना पाणी सुटू शकतं. म्हणून ही पहिला सुकवून घ्यावी, नंतर हे पीठ लावावं. पुरणपोळीचं पुरण सुद्धा तयार झालेलं आहे आणि काजू बदाम सुद्धा मी बारीक करून घेतले जेणेकरून आपल्याला खीर शिरामध्ये लगेच वापरता येतील. उद्याची सगळी तयारी करून झाली. मग थोडं फुलांचं डेकोरेशन बाकी होतं ते आम्ही दोघांनी मिळून कंप्लीट केलं. उद्या गणपती स्थापनेसाठी जे लागणारं सामान आहे ते सुद्धा मी काढून ठेवलं. तर तुम्हाला माझ्या या व्हिडिओमधून छोटे छोटे टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा. आणि पुढच्या वर्षी तुम्हाला सुद्धा असंच काम हलकं करायचं असेल तर या सर्व गोष्टी फॉलो करा. या सर्व गोष्टी मी दरवर्षी करत असते त्यामुळे माझं काम सोपं आणि सरळ जातं. बच्चा पण मदत करतोय, दीदी नाही करत ना. रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि थोड्याच वेळात आम्ही गणपती बाप्पांना आणायला जाणार आहोत कारण आम्ही आदल्या दिवशीच बाप्पांना घरी आणतो. काय हा देत नाहीत ना रिक्षा, आपल्याला नेत नाहीत ना. गणपती बाप्पा मोरया, आमच्या घरी लवकर चला. बाप्पांना बघून किती मन प्रसन्न झालं आणि खूप आनंद सुद्धा झाला की बाप्पा आता घरी येणार आहेत आणि घर भरलेलं वाटणार आहे आणि घर एकदम देवाऱ्यासारखं होणार आहे. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. 1 2 3 4. फायनली आमचे बाप्पा घरी आलेले आहेत. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती.
सातवीतला प्रश्न पडलाय, गणपती बाप्पा घरी आलेत पण माझ्याशी बोलत का नाहीयेत? काय करतात देव बाप्पा? काय? गुड नाईट.